नमस्कार, मी रवींद्र मस्के. आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल. विषय तुमचा माईक आमचा या कार्यक्रमामध्ये आज तुमचा धार्मिक विषय घेऊन येत आहोत. तर धार्मिक विषय असा आहे की तिरुपती बालाजी म्हणजे तिरुमल्ला या देवस्थानाचा पूर्ण भारतामध्ये गवगवा आहे. मित्रांनो, या धार्मिक स्थळावरती देखील येणाऱ्या धार्मिक बांधवांना तिरुमल्लाच्या माध्यमातून जे लाडू वाटले जातात, प्रसादाचे लाडू, या प्रसादाच्या लाडूमध्ये जे तूप वापरले जाते ते तूप तूप नसून केमिकलचे तूप आहे असा अहवाल स्वतः CID ब्रांचने धाड टाकून तेथील धाडीच्या दरम्यान जवळजवळ 250 कोटी रुपयाचे तूप जप्त केले आहे अशी बातमी सूत्राकडून मिळालेली आहे. तसेच मीडियाच्या माहितीनुसार या तुपाचा वापर ज्या कंपनीकडनं पुरवठा केला जातो, CIDला असे आढळले की या कंपनीने जे तूप बनवते ते तूप कोणत्या बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये जे काय मटेरियल घेते त्या मटेरियलमध्ये त्यांना कुठेही असे आढळले नाही की ही कंपनी कुठं दूध घेते, ताक घेते किंवा जे काय प्रक्रिया करावी लागते अशा काही प्रक्रिया नसून फक्त केमिकलचीच नोंदणी आहे. आणि या केमिकलच्या नोंदणीत असे आढळले की ते तूप ते केमिकल बनलेले. आणि CIDने ह्याची तपासणी केली आणि त्यावर धक्कादायक रिपोर्ट आला आणि त्यानुसार त्यांनी CIDने माध्यमांना माहिती दिली की हे जवळजवळ 250 कोटी रुपयाचा घोटाळा या माध्यमातून होत आहे. तर मित्रांनो, धार्मिक स्थळावर देखील ग्राहक सुरक्षित नाहीत असा अहवाल सध्या समोर येत आहे. तर तिरुमल्ला सारख्या देवस्थानावर देखील जर व्यापारी लोक अनैतिक पद्धतीने व्यापार करत असतील तर धार्मिक स्थळावर येणाऱ्या भक्तांना आपले आरोग्य जपणे खूप जिकिरीचे झाले आहे. मित्रांनो, जर प्रसादासारख्या अन्न पदार्थामध्ये जर भेसळ होत असेल तर आणखीन कुठे कुठे भेसळ होत आहे याची कल्पना करणे खूप आता अवघड झाले आहे. तेव्हा तुम्ही जागृत राहा. आमचा ग्राहक राजा न्यूज चॅनल पाहत राहा. धन्यवाद.